यानंतर आपण वळूयात सुनील बर्वे सरांकडे. अभिनेता म्हणून तर ते सगळ्यांनाच माहिती आहेत, पण निर्माते म्हणून ते काही वर्षांपासून आपल्या समोर येत आहेत. आणि अमर फोटो स्टुडिओ ही तुमची सुंदर निर्मिती आहे. त्याला सर्वोत्कृष्ट व्यावसायिक विनोदी नाटक हा पुरस्कार मिळाला आहे. कसं वाटतं? मी काही निर्माता नव्हे, निर्माता व्हायचं आहे म्हणून मी या क्षेत्रात आलो नाही, नट म्हणूनच मला आनंद मिळतोय. पण ही मंडळी, त्यांचा एक कला कारखाना नावाची एक संस्था त्यांनी स्थापन केली, अमेय वाघ, सखी गोखले आणि सुव्रत जोशी. आणि त्यांना एक नाटक करण्याची इच्छा होती, फक्त त्यांना गायडन्स हवा होता. म्हणून ते आले आणि त्यांनी सांगितलं की सुबक बरोबर आम्हाला एक नाटक करण्याची इच्छा आहे. पण याचा खरंच खूप आनंद वाटतो की ह्या पिढीला नाटक करावं असं वाटतंय. ही सगळ्यात जमेची बाजू होती आणि त्याला अवॉर्डही मिळाला आहे. प्रेक्षकांचा प्रतिसादही उत्तम मिळतोय. सो आय एम सो हॅपी. डबल डील आहे माझ्यासाठी, तर आय एम व्हेरी हॅपी. सर किती म्हणत असले मी निर्माता नाही, पण त्यांची जी संस्था आहे हार्मोनियम, त्याच्यातून त्यांनी अनेक संस्था सुबक आहे, त्यांनी हार्बेरियम नावाचा उपक्रम केला. हार्मोनियम नाही. हार्मोनियम काय, हार्बेरियम एक काय? निलेश साबळे म्हणून आपले ओळखीचे असतील कदाचित, तुमच्यासारखेच ते सुद्धा त्या हर्बेरियम मध्ये होते, ज्याच्यामध्ये आंधळ दळते नावाचं दळते मध्ये त्यांनी काम केलं होतं. काम सर काय ते ना काय झालं सांगतो, त्यावेळेला जर आपण जरा नाट्यगौरवच्या जवळ 2-4 प्रयोग केले असते ना, त्या दिवशीचा होता त्याला. तर आता आपण येणार आहोत सर्वोत्कृष्ट विनोदी अभिनेत्री म्हणून. सखी, तुला प्राइज मिळालं. पहिल्यांदा तर अभिनंदन तुझं. आणि सगळ्यांना उत्सुकता आहे की नक्की ह्या नाटकात आम्हाला काय बघायला मिळणार, कारण जे नवीन प्रेक्षक आहेत त्यांना हे जाणून घ्यायचं की काय अमर फोटो स्टुडिओ. अमर फोटो स्टुडिओची कल्पना आम्ही दिलदोस्ती दुनियादारीचं जेव्हा शूटिंग करत होतो तेव्हा आली होती. हा विचार करत असताना आमचं हे नक्की होतं की आम्हाला काहीतरी फॅन्टसी रेल्ममध्ये एक्सप्लोअर करून बघायचं आहे. आम्हाला 4 भिंतींमधलं नाटक करायचं नाही आहे आणि आम्हाला थोडं प्रोसेनियम आर्च मोडून काही करायची इच्छा होती. त्यामुळे त्या डिस्कशन्समधनं अर्थात मनस्विनीने खूप मदत केली. निपुण धर्माधिकारी आमचा दिग्दर्शक, त्याने खूप मदत केली. तर अमर फोटो स्टुडिओ तुम्ही बघायला याल तर तुम्हाला फॅन्टसी, ड्रामा, कॉमेडी हे 3 त्याचे सगळ्यात मेजर जॉनर हो रस आहेत. वा, साधारण सुव्रतीला बोलू द्या ना असं मला. सुव्रत, तुझ्याकडे आहे ना सर्वोत्कृष्ट विनोदी अभिनेता हा पुरस्कार तुला मिळालेला आहे. तिनं थोडक्यात सांगितलं की नाटकात काय, पण नाटकाची कथा काय? नाटकाची सुरुवात होते एका जोडप्याने, जे मी आणि सखी प्ले करतो. ते नात्यात आहेत, त्यांची करिअर त्यांच्या समोर आहेत आणि त्यांना नात्याचं काय करायचं याचा गोंधळ निर्माण झालेला आहे, जसं आपल्या सगळ्यांनाच वाटतो. आणि बात पे ब्रेकअप करणे चले वो दोनों असं करत असतानाच त्याला विजासाठी एक फोटो काढायचा असतो, कारण तो परदेशी PhD करायला चाललेला असतो, मी जे पात्र करतो. आणि म्हणून ते एका फोटो स्टुडिओत जातात, ज्याचं नाव अमर फोटो स्टुडिओ असतं. आणि तिथे अमेय वाघ जे आहेत ते फोटोग्राफर बनून तिथे फोटो काढायला उभे असतात. आणि तिथून एक त्या नात्याला आणि त्या पूर्ण कथेला एक वेगळीच कलाटणी मिळते. आणि ती काय कलाटणी आहे हे बघायला मात्र तुम्हाला प्रेक्षकगृहाकडे यावं लागेल असं मी तुम्हाला म्हणेन. अमर फोटो स्टुडिओ. आणि अभिनंदन, त्यासाठी तुला हा पुरस्कार मिळाला. धन्यवाद. पूजा, आता तुझ्याकडे येणार आहे. सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री हा पुरस्कार मिळालाय. पहिल्यांदा तर अभिनंदन. आणि तू काय सांगशील तुझ्या या नाटकातल्या अनुभवाबद्दल? दिलदोस्तीमध्ये ज्या पद्धतीचं पात्र आहे माझं, तर मला असं होत होतं की एक वेगळं काहीतरी करूया, वेगळं पात्र एक्सप्लोअर करूया, वेगळ्या गोष्टी एक्सप्लोअर करूया. तर अमर फोटो स्टुडिओच्या माध्यमातून मला ते करायला मिळतं आहे. या नाटकात मी वेगवेगळी पात्र करते, 3 अशी वेगवेगळी पात्र. अच्छा. सो ती प्रोसेसमध्ये पण खूप मजा आली, ती वेगवेगळी पात्र कशी वेगळी दिसतील आणि या सगळ्या गोष्टी शोधायला, आणि मजा आली. तुम्ही सगळं 3च्याच पटीत करता ना, 3D 3 लकी दिसतंय. सिद्धेश पुरकर, अमर फोटो स्टुडिओ, सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता हा पुरस्कार त्यांना मिळालेला आहे. जोरदार टाळ्यांनी आपण त्यांचं स्वागत करूया. साधारणतः एक 5 पात्र मी या नाटकात वेगवेगळी करतो. वा. आणि तर त्याच्यामुळे ही सगळी वेगवेगळी पात्र करायला मला एक फार मजा येते आणि त्यासाठी हा पुरस्कार मिळाल्यामुळं मला तर फार ते इन्स्पायरिंग वाटतंय. असं वाटतं की आपण अजून जरा मन लावून काम करूया आणि मजा करूया असं वाटतं. वा वा. पुढच्या वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा या मंचावरून. तर प्रेक्षक आपल्याकडे आलेले आहेत.
काय प्रश्न आपल्या मनात असतील तर आपण विचारा. हे सुव्रत जोशी आमच्या सोसायटीमध्ये राहतात सर. हे तुमच्या सोसायटीमध्ये राहतात पण ते तुम्ही बिझी ओळखताय असतात. हा बिझी असतात पुणे सर. विदर्भातच आहे मी. सेम नाही पण ते इतके बिझी राहतात सर, कधी भेटत नाही. फक्त सर तुमचा एक फोटो मला घरी दाखवायचा आहे प्लीज सर. उभं राहता का? मी इथंच तुमचेच फक्त. तुमच्या इथेच राहतो ना, काढा की. नाही तुम्ही भेटत नाही ना सर, म्हणून तेवढा खटाटोप. नाही तर कशाला उगाच आपण पैसे खर्च केले असते. हा 1 मिनिट. हा एक सर थोडी असं करा, थोडं स्टायलिस्ट करा ना जरा. असं जॅकेट बिकेट असं खांद्यावर घेऊन ते करतात ना. नाही, नाही. मस्त. हा. एक मिनिट. एक थांबा क्लोज हालू नका. ते कॉलर असं करा. कॉलर सर टाकायचं असेल तर माझ्याकडे टाका. नाही एक मिनिट शेवटला एक हॅलो वेडी आहे का तू? काही फालतूपणा करत राहते. हा अरे आपलं नाही त्यांचंच आहे ते. आपलं ब्रँडेड आहे हे, जरा लोकल दिसलं मला. हा गुपचूप कोणाला आळ घेत जाऊ नको. केवढा मोठा माणूस आहे तो. ठेव खाली. काय झालं? नाही असं सेम शर्ट वाळू घातलं होतं दिसून नाही राहिलं. ते बायका म्हणले त्यांनी होते घालून गेल्यासारखं वाटतं ते बघा म्हणलं, पण ते आमचं ब्रँडेड होतं सर. सॉरी सर. साईज पण सेमच आहे आपला. हा ते माझ्याकडे इलेस्टिक असल्यामुळे थोडंसं वाढ. हा बरा घ्या तुमचा. नमस्कार सर. सखी गोखली सारखी साडी घातलेल्या वहिनी सेमच आहे. एकच तागेत ना आलेत त्यात. माझा प्रश्न आहे या हे मंगीताई, मी तुमची खूप मोठी फॅन आहे, खरंच सांगते मी. आणि तुमची एक गोष्ट गुपित तुमचं जे कोणालाच माहित नाही ते मला माहिती आहे. म्हणजे मी तुमचं स्टडी केलंय प्रॉपर. तुमचे कपडे, तुमचे केस, तुमची नख. खर तर हे मंगीताईंची नख जे ते सारखे जाऊन नेल आर्ट करतात. काय करतात? नेल आर्ट असते ते. हे मंगीताई सगळ्यांना एकदा सांगून टाका तुम्ही नेल आर्ट म्हणजे नेमकं काय असतं. ही जी नख आहे हा ही खोटी नख आहेत. हा म्हणजे तुम्हाला खरी येत नाही? खोटी आहे म्हणजे? खरी येतात पण ती मेंटेन करायला मला खूप कंटाळा येतो. त्यामुळे मी जाऊन मी अशी खोटी नख लावून येते. आणि खूप वर्ष झाली मी हे सगळं करते आणि अनेक लोकांना मी याच्या नादी लावलेलं आहे. याचे फायदे आहेत का नुकसान आहे याचा? फायदे आहेत, खूप फायदे आहेत. फायदे आहेत पण फक्त तुम्हाला आहेत. कसं काय? लाला त्याचं नुकसानच आहे, तोटाच आहे त्याचा. कोणाला? लाला म्हणजे लाला हिचा नवरा. त्यांना कसला तोटा आहे? त्याला तोटाच आहे कारण का ही बाई हिला जर काही कामात सांगायला गेलं की लगेच हे मंगी जरा स्वयंपाक करतेस का? नको मी नेल आर्ट केले. हे मंगी जरा कपड्यांची घडी घालतेस? नको मी नेल आर्ट केले. हे मंगी जरा तेवढी भांडी घासून नको मी नेल आर्ट केले. हा हाय का नाही? मी लालाच्या पाठीशी उभी आहे. तुम्ही कोण? मी लालाची बहीण लाली. लाला धुमाल आगे बढ़ो हम तुम्हारे साथ हैं. लाला धुमाल आगे बढ़ो हम तुम्हारे साथ हैं. एक मिनिट हॅलो. हा ऐका ना मी काय म्हणते. येते शूटिंग मध्ये आता. हा ऐका ते 4 भांडी आहेत तेवढी घासून घ्या. हा आणि स्वयंपाक करून ठेवा तेवढा. हा येते मी. हा का म्हणजे काय? मी पण नेल आर्ट केलंय. तर मंडळी आजच्या भागामध्ये झी नाट्यगौरवच्या निमित्तानं हे पाहुणे आपल्या मंचावरती आलेले आहेत. आणि कसं आहे सेलिब्रेशनचं वातावरण आहे, पार्टीचा मूड आहे, कौतुकाचं वातावरण आहे. ते एका एपिसोडमध्ये संपणार नाही आणि ते मला संपवायचं सुद्धा नाही आहे. तेव्हा याच पाहुण्यांच्या बरोबर आपण भेटणार आहोत उद्याच्या भागात याच कार्यक्रमात ज्याचं नाव आहे चला हवा उद्या महाराष्ट्र दौरा.